वर प्रेत जाळलेला असतं, ज्या जागेवर शव जाळलेला असतं, मुर्दा जाळलेला असतो, त्या जागेवर एक राख पेटलेली असते. राख पेटलेली असते तिथे त्या राखामध्ये तो अघोरी बाबा, तो महाराज एक खिळा ठोकतो. खिळा ठोकल्याच्या नंतर त्या खिळ्याला एक दोरी बांधतो आणि याच्या हातामध्ये देतो आणि याला म्हणतो थोडी ताणून पकड आणि जोपर्यंत सोडू नको तोपर्यंत मी सोड म्हणेल आणि अगोदर जर सोडलं तर तुझं नुकसान होईल, असं बोलून तो अघोरी बाबा मंत्र पडायला लागतो. मंत्र पडल्याच्या नंतर 4 बत्तासे आपल्या थैलीमधून बाहेर काढतो आणि 4 कोपऱ्यात 4 ठेवतो आणि त्याला म्हणतो की डोळे बंद कर. हा डोळे बंद करतो आणि लगेच अघोरी बाबा त्याला म्हणतात की आता डोळे उघड. हा डोळे उघडतो आणि बघतो तर समोर जे बत्तासे 4 ठेवले होते ते 4ही बत्तासे कोणत्या तरी आत्मा ते बत्तासे खाऊ लागल्या. एकदम डेंजरस, काय सडलेल्या, काय फुटलेल्या, काय अर्ध शरीर असलेल्या अशा 4 आत्मा ते बत्तासे खाऊ लागले. आणि हे बघितल्याच्या नंतर तो खूप आश्चर्यचकित झाला. पण याने हातातली ती दोरी सोडली नाही. पण त्याच्यामधला जो एक माणूस होता तो माणूस नुकताच मेलेला होता आणि तो माणूस याच्या शेजारचा होता. त्याला बघितल्याच्या नंतर याने दोरी सोडली आणि सुसाट पळत सुटला. तर आपल्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर गप गुणाने झोपी गेला. जो काही जेव्हा याची झोप उडते, झोप उडाल्याच्या नंतर जेव्हा याचे डोळे उघडतात तेव्हा तो त्याच जागेवर होता ज्या जागेवरून तो पळून